4 जणांना चष्मा लागला. चष्मा चांगला आहे की नाही आहे? चष्मा चांगला असतो का? चांगला असतो का? नाही. चष्मा कशासाठी लावायचा? ज्याला कमी दिसतं त्याला चष्मा असतो. बरोबर आहे. कमी दिसलं पाहिजे का जास्त दिसलं पाहिजे? जास्त दिसलं पाहिजे. ज्याला कमी दिसतं त्याने चष्मा लावायचा. ज्याला नाही दिसत, ज्याला जास्त दिसतं त्याला चष्मा नाही. चष्मा लागला नाही पाहिजे की चष्मा कोण आपल्याला चष्मा नाही लागेल त्यासाठी काय काय केलं पाहिजे? काय करशील तू चष्मा नाही लागेल? सांग बरं, सांग. चष्मा लागून काय? मोबाईल नाही बघायचा. बरोबर आहे. मोबाईल बघितल्यावर चष्मा लागतो. अजून काय करायला पाहिजे? टीव्ही पण नाही बघायचा, चष्मा नाही लागेल. अजून करेक्ट. काय म्हटली आवणी? सगळे फ्रुट्स खायला पाहिजे. बरोबर आहे. अजून काय खायला पाहिजे? राईट. अजून काय नाही खायला पाहिजे? बाहेरचं फूड काय पाहिजे? करेक्ट. बाहेरचं फूड नाही खायला पाहिजे. अजून काय खायला पाहिजे? भाज्या खाव्या लागतील. करेक्ट. अजून काय केलं पाहिजे? चष्मा लागू नये म्हणून अजून काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं काय आहे? मोबाईल नाही बघायचं. बरोबर आहे. अजून महत्वाचं काय आहे? सगळ्यांनी बाहेर खेळलं पाहिजे. रोज संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जाऊन खेळलं पाहिजे. तर मग चष्मा नाही लागत. बाहेर जाऊन नाही खेळलं, सारखं घरी बसलं, मोबाईल बघितला, टीव्ही पाहिला, वाचन केलं, जवळ बघितलं की चष्मा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी 1 तास संध्याकाळी बाहेर खेळलं पाहिजे. मग चष्मा लागत नाही. सगळ्यांनी सांगायचं आपल्या आपल्या आईबाबांना की मला 1 तास बाहेर खेळायला न्यायचं. कळलं का? मग जे बाहेर खेळेल त्याला चष्मा लागणार नाही. जो बाहेर खेळणार नाही त्याला चष्मा लागणार. मग कोणती कोणती भाजी खायला पाहिजे चष्मा लागू नये म्हणून? पालक. करेक्ट. अजून भेंडी. अजून मेथी. करेक्ट. सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स जेवढ्या ग्रीन आहेत तेवढ्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे. अजून गाजर खाल्लं पाहिजे. काय? गाजर. अजून काय खाल्लं पाहिजे? टरबूज. अच्छा. अजून नारळ पाणी पिलं पाहिजे. बरं. अजून काय खाल्लं? बदाम खाल्ला पाहिजे. करेक्ट. बदाम खाल्ला पाहिजे. शेंगदाणे खाल्ले पाहिजेत. सगळ्या प्रकारच्या बट्टी खाल्ली पाहिजे. दूध पिलं पाहिजे. आता करेक्ट सगळं सांगितलं. हे सगळं खाल्लं